मैत्रेय विदुराला सांगतात की मी तुला स्वयंभुव आणि शतरूपा यांच्या कन्यांची चरित्रे आणि वंश सांगितला. आता त्याचे 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांची गोष्ट ऐक. पैकी उत्तानपाद राजाला 2 स्त्रिया होत्या. एकीचे नाव होते सुरुची आणि एकीचे नाव होते सुनीती. आता आपल्याला माहिती आहे की 2 स्त्रिया असल्या की त्यातली एक आवडती असते आणि दुसरी असते नावडती. तसेच उत्तानपाद राजाची सुरुची ही अत्यंत आवडती होती आणि सुनीती ही मात्र नावडती होती. आणि त्याचमुळे या सुनीतीला त्याने पहिल्यापासूनच राजवाड्यापासून थोडे दूर ठेवले होते. या दोघींना एक एक पुत्र झाला होता. सुनीतीचा होता ध्रुव आणि सुरुचीचा होता उत्तम. आता सुरुची ही लाडकी राणी असल्यामुळे अर्थातच तिचा मुलगा उत्तम हा सुद्धा राजाचा लाडकाच होता. एके दिवस राजा आपल्या उत्तमाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता. सुनीतीचा पुत्र ध्रुव एकदा सहजच राजवाड्यात आला आणि त्यांनी त्यावेळेला आपल्या पित्याच्या मांडीवर बसलेल्या उत्तमाला पाहिले आणि त्यालाही असे वाटले की हे माझे पिता आहेत, यांच्या मांडीवर मी पण बसले पाहिजे. असे म्हणून तो पळत पळत पित्याच्या जवळ गेला आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसला. अर्थात राजानेही ध्रुवाला तसे जवळ घेतले. पण इतक्यात काय झाले, तिथे सुरुची आली आणि तिला या ध्रुवा बाळाचा फारच राग आला आणि तिचा सौती मत्सर सुद्धा जागृत झाला आणि ती ध्रुवाच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली की हे बघ, ह्या राजाच्या म्हणजे आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची तुझी पात्रता नाही. त्याच्यासाठी माझ्या पोटी जन्माला यायला लागते. आणि एवढे म्हणून ती थांबली नाही. तिने त्या ध्रुव बाळाचा हात धरून त्याला मांडीवरनं खाली खेचले आणि राजवाड्याच्या बाहेर हकलून दिले. आता एवढे झाल्यावर तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ त्याला फार वाईट वाटले. नक्की काय आहे हेही त्याला कळत नव्हते आणि तो अर्थातच रडत रडत आपल्या आईकडे म्हणजे सुनीतीकडे आला. त्यांनी झालेली हकीकत आईला सांगितली. सुनीती म्हणाली की बाबा रे, आपण खरंच आपल्या कर्माचे फळ भोगतो. राजसिंहासनावर बसायचे असेल तर उत्तमाचा द्वेष न करता ईश्वराची आराधना कर आणि त्याच्याकडूनच हा हक्क तू मागून घे. सुनीतीने ध्रुवाला असे सांगितले. खरे तर ध्रुव बाळ खूप लहान होता, पण त्याला आई काय म्हणाली ते नीट कळले आणि तो तत्क्षणी राजवाडा आणि राजाची नगरी सोडून अरण्याकडे चालू लागला. तपश्चर्या करायची होती. आता तपश्चर्या करायची म्हणजे काय हे सुद्धा ह्या ध्रुवाला तसे माहीत नव्हते, पण त्याचा निश्चय अतिशय पक्का होता आणि तो असाच चालत चालत जात असताना त्याच्या पूर्व सुकृताने नारद ऋषी त्याला भेटले आणि त्यांनी त्या ध्रुव बाळाला बघितले आणि तो म्हणले की अरे, तुझं आत्ता खेळायचं, खायचं प्यायचं, हट्ट करायचं वय, तू इथे जंगलात कुठे चाललायस? तर तो म्हणाला की मला भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तपश्चर्या करण्यासाठी वनात चाललो आहे. तर तुम्ही मला काहीतरी त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. आता ह्याची एवढी सगळा जो काही निश्चय होता तो पाहिल्यावर नारद म्हणले ठीक आहे, मी तुला भगवंताच्या रूपाचे वर्णन सांगतो आणि त्याचा एक मंत्रही देतो. हा मंत्र जप तू सतत करत एकाग्र चित्ताने तपश्चर्येला बस. नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपण्यास सांगितले. नारद तिथून निघून गेले आणि मग भगवंताच्या मूर्तीचे ध्यान करीत करीत ध्रुव बाळ तिथे बसून राहिला. ध्रुव बाळ साधारण 5 ते 6 महिने तिथे बसला होता आणि एक दिवस अचानकच ध्रुवाची ही सगळी भक्ती पाहून भगवंत त्याला प्रगट झाले आणि त्याला दर्शन दिले. आता प्रभूचे दर्शन झाले, पण त्याला कळेना की हे कोण आहेत.
त्यांनी विचारलं की आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं, अरे ज्याची तू भक्ती करतोयस आणि ज्याच्या दर्शनाची तुला आस होती तोच मी भगवंत आहे. असे म्हटल्यावर ध्रुवाला अतिशय आनंद झाला. त्यांनी तत्क्षणी भगवंताला लोटांगण घातले. ईश्वराची भक्ती करणाऱ्यांना भगवंताचा सहवास मिळावा म्हणून ध्रुवाने अढळ पद मागितले. भगवंत प्रसन्न होऊन ध्रुवाला त्यांनी ध्रुव लोक दिला. पण त्यांनी अजून एक सांगितलं की तिथे जायला तुला अजून अवकाश आहे. त्यापूर्वी तू राज्य कर आणि तुझे राज्य पालन करून पृथ्वीचे पालन कर, तिला शत्रूपासून मुक्त कर आणि असे झाल्यानंतर तुला तुझे ते ध्रुवपद जे आहे ते मिळेल, त्याची काळजी तू करू नकोस. असे म्हणून भगवंत अदृश्य झाले. मग ध्रुव आपल्या राजधानीत परत आला. तेव्हा राजाला हे सगळी हकीकत कळली. त्यांनी आपले राज्य ध्रुवाला दिले आणि स्वतः वनात निघून गेले. या ध्रुव बाळाने अनेक वर्ष राज्य केले. असे सांगतात की राजा उत्तानपाद ध्रुव बाळाच्या आगमनाने आनंदित झाला. त्यांनी दोन्ही राण्यांसह त्याचे स्वागतही केले. ध्रुवाला राज्याभिषेक केला आणि राजा वनात गेला. ध्रुवाला भ्रमी व इला या 2 राण्या होत्या. तसेच त्याला 3 पुत्र व 1 कन्या होती. ध्रुवाचा भाऊ उत्तम हा अविवाहित होता. तो एकदा हिमालयात शिकार करायला गेला असताना यक्षांच्याकडून तो मारला गेला आणि असे झाल्यावर त्याच्या मातेने म्हणजे सुरुचीनेही प्राणत्याग केला. आता बंधूचा नाहक वध झालेला पाहून त्याचा सूड घेण्यासाठी ध्रुवाने हिमालयात जाऊन यक्षांना युद्धासाठी आवाहन केले. यक्षांनंतर असुरांशीही ध्रुवाचे युद्ध झाले. हे युद्ध थांबवावे अशी मुनींनी ध्रुवाला विनंती केली. ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी यक्षांना मारणे बंद केले. यक्षांचा जो प्रमुख कुबेर त्यांनी ध्रुवाला प्रणाम केला आणि श्रीहरीचे आपणास आणि मग त्यांनी विचारले की मी तुझ्यासाठी काय करू? तेव्हा ध्रुव म्हणाला की श्रीहरीचे मला अखंड स्मरण राहावे असाच वर तुम्ही मला द्या. ध्रुवाला भगवंत स्मृतीचा वर मिळाला. त्यानंतर ध्रुवाने अनेक वर्ष राज्य केले. म्हणजे असे सांगितले जाते की त्यांनी 36,000 वर्ष राज्य केले आणि त्यानंतर आपला पुत्र उत्कल याच्यावर राज्य सोपवून ध्रुव बद्रिकाश्रमात निघून गेला. ध्रुव ध्यान करीत असताना मीपणाही विसरून गेला. तेव्हा आकाशातून विष्णूचे 2 सेवक आले. ध्रुव 5 वर्षाचा असताना ईश्वर ध्रुवाला प्रसन्न झाले होते. ईश्वराच्या आज्ञेनेच आलेल्या सुनंद आणि नंद या विष्णूंच्या सेवकाबरोबर ध्रुव सदेह स्वर्गलोकात गेला. त्रैलोक्य पार करून सप्तऋषी मंडळाच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोचला आणि त्याने अढळपद मिळवले. अढळपद ह्याचाच अर्थ ध्रुव आणि आजही आपल्याला तो आकाशात सप्तऋषींच्या पलीकडे दिसतो, त्याला ध्रुव तारा असे म्हटले जाते.